नमस्कार मंडळी. एखाद्या शिक्षकासाठी सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ड्रीम कम ट्रू काय असेल बरं? आणि आताच्या या कलियुगामध्ये एखाद्या शिक्षकासाठी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा काय असेल तर ती म्हणजे त्यांच्या स्टुडंटचं सक्सेस किंवा त्यांच्या स्टुडंटची अचिव्हमेंट. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खास याच टॉपिकवर आहे. कारण आपला एक स्टुडंट, एक साध्या मध्यमवर्गीय फॅमिलीतील मराठी मुलगा हा ठाण्यामधून टोकियो पर्यंत मोठा प्रवास करून आलेला आहे. आणि ह्या त्याच्या प्रवासामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहे. तर ह्या अप्स अँड डाऊनचा तुम्हाला काय फायदा होईल, तुम्हाला काय मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही या गोष्टींचा उपयोग करून तुमचं लाईफ कसं सक्सेसफुल करू शकता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला देणार आहेत. तर आज आपल्या बरोबर आहेत आमचा एक स्टुडंट, एक गुणी विद्यार्थी, एक हार्डवर्किंग विद्यार्थी. त्याचं नाव आहे ओमकार कुडाळकर. तर त्याची जर्नी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि नॉट ओनली हा प्रवास, बट त्याचं एज्युकेशन असेल. फॉर एक्झाम्पल त्याचं इंजिनिअरिंग झालंय, आता इंजिनिअरिंगच्या एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून तो आता काम करतोय. तर ती सगळी जर्नी, एज्युकेशनची जर्नी, जपानमधील जर्नी, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा शून्यापासून शेवटपर्यंत आपण करणार आहोत. सो व्हिडिओ थोडासा मोठा असेल, पण मंडळी शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला अश्युरन्स देतो की ह्यामधून तुम्ही खूप काही शिकाल आणि खूप नवीन गोष्टींचं तुम्हाला समजण्यामध्ये हेल्प होईल. तर स्वागत आहे मंडळी आपल्या चॅनलमध्ये, JLPT मराठीमध्ये. या चॅनलमध्ये आपण शिकवतो जपानी भाषा, तीही मराठीमधून, आणि घडवतो जपानमधल्या वेगळ्या गोष्टींचं दर्शन. आणि ऑफकोर्स आपण वेगळ्या पाहुण्यांना सुद्धा बोलवतो जे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी जपानबद्दल नाहीत पण एज्युकेशन बद्दल सुद्धा माहिती देत असतात. तर चला तर मग मंडळी, माझं नाव ओमकार विजय कुडाळकर. मी मुळातला ठाण्यातला आहे. मी ठाण्यामधनं माझं शिक्षण झालं. मग नंतर 10वी नंतर मी डिप्लोमा करून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. आणि मग इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी थोडंसं म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरमध्येच मी इंटर्नशिप्स केली एक सायनमध्ये एका कंपनीमध्ये. नंतर मग कोविड चालू झालेला, तेव्हा मग मी पुण्याला चाकणमध्ये मी मॅनेजर हे होतो, ऑपरेशनल मॅनेजर एक काम करत होतो KE5 कंपनीमध्ये. सो हे करत असताना म्हणजे मला म्हणजे माझे मित्र वगैरे जे होते ते बरेचसे आफ्टर इंजिनिअरिंग वगैरे बाहेरगावी जात होते. बाहेरगावी म्हणजे स्पेसिफिकली बोलायला गेलं तर USA, UK किंवा आयर्लंड वगैरे, ऑस्ट्रेलिया हे कंट्री चूज करत होते. तर माझ्या पण मनात आलेलं तसं, पण आपला किस्सा पण तेवढा भरलेला पाहिजे. तर मला तसंच म्हणजे होते. मी मुळात मला 2 मोठ्या बहिणी आहेत आणि मी आहे. सो माझ्या पप्पांनी आम्हाला खूप चांगलं म्हणजे शिकवलेलं वगैरे पण सगळं. पण खूप आम्हाला म्हणजे इंजिनिअरिंग करणं पण म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये येऊन 2 बहिणींना शिकवून चांगलं इंग्लिश मिडियममधनं वगैरे पण माझ्या पप्पांनी पण खूप केलं. हे जो US ला UK ला जायला जो खर्च होता, आता मी 2023 किंवा 22चं बोलतोय, 40-50 लाख लागत होते तेव्हा. तर तेव्हाच हे 40-50 लाख आणि मिडल क्लास, तर आपली स्वप्न अर्धी तिथेच मरून जातात की बाबा एवढा पैसा. तर मग आपण उडी मारायलाच घाबरतो की बाबा मारूया की नको भाई, ही एवढी मोठी आहे, पडलो खड्ड्यात तर काय होणार तर वगैरे. तर मी बोललो चला ठीक आहे, चल काही नाही काय. मग युट्यूब बघत गेलो, असंच म्हणजे असं आपण स्क्रोलिंग करायचो. तर जपान तर लहानपणी मला आवडायचं, म्हणजे असं ड्रीम होतं जपानला यायचं. लहानपणी मला पप्पाने एक ट्रेन आणून दिलेली, मेड इन जपान अँड ऑल, किंवा असं जपानचं खूप काय ऐकलेलं, टेक्नॉलॉजी अँड ऑल. पण हे कोविडच्या टाइममध्ये थोडासा वेळ भेटला अजून करायला, की विचार करायला की अजून काय करू शकतो आपण. तर 2019 मध्ये म्हणजे हे जॉब वगैरे छोटे मोठे करता मेकॅनिकल इंजिनियर बोलायला गेलात तर म्हणजे तुम्हाला ब्लॅक कलर जॉब बोलतात त्याला. म्हणजे तुम्हाला हात थोडेफार म्हणजे मॅन्युअल काम वगैरे करावं लागणार वगैरे अँड ऑल. तर जे माझे सॉफ्टवेअर इंजिनियरचे मित्र होते त्यांचे बघितले तर त्यांचे कसे वर्क फ्रॉम होम वाले जॉब, ऑफिसमधनं जॉब, सॅलरी पण चांगली, व्हाईट कॉलर जॉब. तर मला असं वाटलं की आपण का नाही करू शकत. तर मी म्हणजे सर्च करायला लागलो असं युट्यूबवरनं किंवा मित्रांथ्रूवरनं विचारायला लागलो. तर मी हे पुण्याला असताना चाकणमध्ये, तर तेव्हा मी कोर्स करायचा ठरवला, हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकल अनालिसिस अँड ऑल. तर तेव्हा मी ITच्या अक्रॉस आलो. कुठे होता हा, कोइंबतूरमध्ये होता, ऑनलाईन कोर्स होता. मी एनरोल केला ह्यासाठी आणि कोर्स करायला म्हणजे चालू केला तो. जॉब पण करत होतो प्लस इव्हनिंगला मी कोर्स करत होतो. तर हे तर करतच होतो. तर बघता अजून युट्यूबचं पण आता अल्गोरिदम काय कसं चेंज झालं सांगता येत नाही. असं त्याच्या रिलेटेड असं अजून राईट हँड साईडला ना असे व्हिडिओज यायचे. तर जॅपनीजचं पण मी काही ना काही बघायचो. तर एकदा असंच पूनम सेन्सेचा व्हिडिओ असा क्लिक झाला. सो मी बोललो चल बघूया आपण काहीतरी.
तर क्लिक केलं तर मग अरे मी तो बोललो अरे वा मराठी इन मराठी बाबा आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला शिकायला भेटतंय जॅपनीज तर चल बघू ट्राय करू बिकॉज मी असं आपलं हिरागाना कथकाना चालू जस्ट केलेलं म्हणजे असंच सेन्सेची व्हिडिओवाली मी हे सर्च केलं पूनम सेन्से मराठी चॅनल असं नव्हतं हिरागाना कथकाना वगैरे असंच नॉर्मल असं बेसिक जॅपनीज चालू केलं आणि मग नंतर प्लेलिस्टमध्ये एकदा क्लिक झाली मग सेन्सेची व्हिडिओ तर बोललं चला बघूया आपण हे पण काय बाबा एक्सप्लोर करायला चालू केलं मग आलो सेन्सेच्या व्हिडिओच्या अक्रॉस तर मराठीमध्ये आलं तर आता तुम्ही असं एक गोष्ट आवडली की बाबा आपण मराठीच बोलतो चल मराठी भाषेमधनं आपल्याला जॅपनीज शिकायला भेटतंय तर का नाही तर मग चालू केली हा प्रोसेस बघायला व्हिडिओ वगैरे तर पहिली प्लेलिस्ट बघितली हिरागाना कथकाना आणि आता तुम्ही कोणी नोटीस केलं का माहित नाही मी बघितलं सेन्सेचा व्हॉइस खूप कन्व्हिन्सिंग आहे म्हणजे असं वाटतं की हा बाबा आपल्याला शिकवतोय कोणतरी हा असं का म्हणजे सॉरी ऍक्टिंग केली वगैरे पण खरं मला खूप त्यांचा व्हॉइस खूप कन्व्हिन्सिंग वाटला अजून काहीतरी शिकणार का वाटला मला सो मला अजून कॉन्टॅक्ट हे करायचं होतं मला माहित नव्हतं सेन्से कुठले आहेत कुठून काम करतात जपानमध्ये आहेत का महाराष्ट्रामधनं कुठून आहेत तर मी कमेंट करायला लागलो मला जस्ट त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचं होतं मी त्यांच्या कमेंटवरती आणि त्यांच्या कमेंटवरती रिप्लाय येतो तर तुम्हाला काय हवं असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल त्याचा काय डाऊट्स वगैरे असतील तर थोडासा कधी लेट वगैरे होऊ शकेल सगळं आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी पण नक्की तुम्हाला रिप्लाय भेटेल तर मग आमचं तसं थोडंसं हळूहळू बॉन्ड हे होत गेलं मला नंतर कळलं की अरे व्हॉट्सअप ग्रुप पण आहे मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलो व्हॉट्सअप ग्रुपमधनं मग नंतर त्यांचं अजून एक लर्निंगचं हे असतं काय बोलतात JLPT N5 ची एक वेगळी आहे N4 ची असे ग्रुप्स आहेत वेगळे वेगळे तर मी त्या ग्रुपमध्ये एनरोल झालो तर मग ते मला पॅटर्न आवडलं पहिले त्यांचं शिकवण्याचं की बाबा जॅपनीज तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे हा तुम्ही बघायला गेलात ना जॅपनीज खूप हार्ड आहे तसं पण तुम्हाला ते तसं नाही सांगत की बाबा हार्ड आहे तायहिन माझं थोडं कधीतरी निघेल जॅपनीज पण हा असं एवढं हार्ड आहे ते असं दाखवत नाही की बाबा हार्ड आहे हाय बाबा इझी आहे चल होईल मॅनेज चल तुम्ही सुरुवात तर करा ऍटलिस्ट तर मग आम्ही हे चालू केलं म्हणजे पहिले प्रोसेस काय असते बाबा व्होकॅबलरी तुम्ही व्होकॅबलरी शिका आणि मग ग्रामर पॅटर्न असतं तर एवढं शिका आणि मग नंतर आपलं मराठी सारखंच आहे म्हणजे तुम्ही असे वाटणार नाही तुम्हाला मराठी शिकताय म्हणजे जॅपनीज शिकताय तुम्हाला एवढं म्हणजे ते इझी करून देतील तर मी बोललो चल बघूया आपण व्होकॅबलरीची प्लेलिस्ट केली निहोंगो मिन्नानो निहोंगो आपण रेफर करायचो काय हा तर आम्ही तसंच लेसन चालू केले पहिले मिन्नानो निहोंगोचं व्होकॅबलरी पहिले 1-2 हे केले म्हणजे तुम्ही जस्ट 4-5 शब्द वगैरे शिकाल त्यात ना चल तुम्ही शब्द शिकलात मग ते आता तुम्ही वाक्यप्रचारमध्ये वापरता तुम्ही आणि जॅपनीज मराठीमधनं शिकण्याचा एक हा फायदा आहे की सब्जेक्टचे सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट वगैरे अँड ऑल ते मराठीचा अँड ऑल थोडं सिमिलर आहे तर आपल्याला हा एक प्लस पॉईंट असतो मराठीमध्ये शिकण्याचा तर हे कळलं मला सो व्होकॅबलरी आणि ग्रामर पॅटर्न तर मग हे जर मग असं चालू झालं आणि मग तुम्ही आता इथे राहताय बाई मी तर शिकत होतो तेव्हा मी इंडियामध्ये होतो तर आपण शिकतोय पण आपण वापरतोय कुठे इथे तर मग त्यासाठी मी तुम्हाला बोलतो व्हॉट्सअपचे जे ग्रुप्स असतात ना तुम्ही एकदा क्लास लावलात ना आणि तुम्हाला वाटेल की बाबा म्हणजे क्लास लावलं एवढी फी आहे वगैरे तर ही कायच नाहीये म्हणजे 1 रुपये किंवा 4 आणा पण नाही आता बोलायला गेलं तर मी जर जपानमध्ये येऊन तुम्ही फी बघितलात ना तर तुमची स्वप्न अर्धी तिथेच मरतील पहिली गोष्ट तर तुम्हाला छोट्याशा ह्याच्यात आणि तुम्हाला पहिली गोष्ट तर हे बघा भूक लागते माणसाला भूक लागली असेल तर तुम्ही म्हणजे हे खाऊ शकता तर मी तर पहिले सेन्सेच्या कोर्समध्ये 1-2 महिने मी नाही एनरोल केलेलं मी त्यांच्या प्लेलिस्ट तुम्ही फक्त युट्यूबवर जाऊन प्लेलिस्टमध्ये बघितलात ना तर खूप सारं आहे तर तुम्ही पहिले तेवढा कंटेंट तुम्ही लर्न केलात ना तर मग तुम्हाला अजून वाटेल अरे हा अजून पण शिकूया अजून मग तेव्हा तुम्ही एनरोल करा ना पण ऍटलीस्ट तुम्ही त्या ह्याच्यावरती या पेजवरती आणि सेन्सेसच म्हणजे मी असं नाही बोलत आहे की सेन्सेसच या युट्यूबवर बरेचसे खूप काय काय आहेत वगैरे जर तुमची शिकायची जर आवड असेल ना तर तुम्हाला खूप काय काय असे जरिये भेटून जाणार तर हे म्हणजे तुम्ही आलात तिथे एकदा ती एक कम्युनिटी फॉर्म होते JLPT मराठी म्हणजे त्यातनं तुम्ही फक्त मराठीच नाही शिकत तुम्ही अजून बाकीचं पण खूप काय काय असतं म्हणजे वर्क कल्चर आहे तिथे तुम्ही जॅपनीज शिकण्यापेक्षा जपानमध्ये राहणं त्यांचं वागणं म्हणजे कसं वागायचं वगैरे एक छोटे ना कल्चरल शॉक बोलू शकता किंवा काय पण जे तुम्हाला म्हणजे डायरेक्ट जपानमध्ये आल्यावर भेटतील म्हणजे तुम्हाला असं काय माहित नसेल तर पण तुम्ही हे क्लासच्या कम्युनिटीमध्ये असाल तर तुम्हाला हे कळून जातं अरे हा असं बसायचं असतं म्हणजे एस्केलेटरच्या राईट हँड साईडला उभं राहायचं असतं म्हणजे हे टोकियो टू ओसाका व्हॅरी करता हा मी आज ओसाकामध्ये आलोय सेन्सेकडे तर इथे राईट हँड साईड आहे ना मी टोकियोला असतो टोकियोला आमच्या लेफ्ट हँड साईड असतं तर एस्केलेटरच्या लेफ्ट हँड साईडला उभं राहायचं राईट हँड साईडनी जायला म्हणजे हे जॅपनीज बिझी लोक असतात त्यांना जायला हे द्यायचं असतं सिग्नलचा रूल एक छान आहे
अजून काय काय सांगू तुम्हाला रूल्स. इथे लोकल ट्रेन बसमध्ये वगैरे फोनवरती वगैरे बोलायचं नसतं. तुम्ही गपचूप गाणी वगैरे ऐका, पण फोनवरती आपल्या इंडियासारखं बोलू नाही शकत तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, बस किंवा हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हे क्लासच्या कम्युनिटीमध्ये कळून येतात. जर तुम्ही डायरेक्ट आलात जपानला लँग्वेज स्कूलमध्ये वगैरे अँड ऑल, तर तुम्हाला हे थोडंसं म्हणजे लोक तुमच्याकडे बघतील, शेअर करतील की अरे हा काय करतोय असं, म्हणजे थोडंसं ऑड वाटेल ते. पण तुम्हाला कम्युनिटीमध्ये राहून तुम्हाला हे खूप काय काय शिकणार, छोटे छोटे इन्साइट्स तुम्हाला भेटून जातात. ते अननोईंगली तुम्हाला कधी हेल्पफुल होतात, नाही कळून येत तुम्हाला ते. म्हणजे आता तुम्हाला काही बेसिक जॅपनीज नाही आलं, पण 1-2 शब्द आरिगातो, कोनिचिवा, सगळ्यात महत्वाचा शब्द तुम्हाला जर वर्किंग लाईफमध्ये असेल तर उत्सुकार समादेष्टा, तर हे सगळं तुम्हाला कम्युनिटीमध्ये राहून कळून येतं. बिकॉज जे तुम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड कराल तेव्हा तुमचे हे शब्द वापरले जातात. म्हणजे कोनिचिवा किंवा आरिगातो, कोणी प्रश्नाचं उत्तर दिलं, ओमे देतो, कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. आणि क्लासच्या एंडला आम्ही हा शब्द वापरायचो, म्हणजे उत्सुकारे समादेष्टा, म्हणजे थँक्यू फॉर युअर हार्डवर्क वगैरे. तर हा बेसिक शब्द हा खूप यूज होतो सगळीकडे. तर हे खूप काय काय शिकायला भेटलं मला. तर खूप फार बोलतोय मी, पण ठीक आहे. ही एक जर्नी मला, म्हणजे मी खूप एक्साइटेड आहे. म्हणजे मला असं शिकायला भेटलं ना. हा छोटा युट्यूब फ्री चॅनल होतं, म्हणजे एक मला काय पे करायला नाही लागले. म्हणजे आपल्याला तिचं ऍड बघू शकतो, स्किप करू शकतो, पण हे सगळं फ्री होतं. तर मग बरं वाटलं मला तेव्हा शिकायला जॅपनीज. मला एक जरिया भेटला. आणि कोविडमध्ये तेव्हा तर कम्युनिटी म्हणजे जास्त आपण बाहेर नाही पडू शकत होतो, तर हीच एक माझी कम्युनिटी मला हेल्पफुल झाली खूप. त्यांच्याशी बोलणं वगैरे अँड ऑल, आमचे ऑनलाईन लेक्चर्स वगैरे अँड ऑल व्हायचे. एक्सरसाइज म्हणजे आता आम्हाला एक एक्सरसाइज पण द्यायची. आता तुमचं झालं ना, म्हणजे चल आजचा लेक्चर झाला, मेक फिलिंग द ब्लँक्स, म्हणजे अशी नॉस्टॅल्जिया थोडंसं हिट झालेलं वाटलं की स्कूलच्या वेळी अरे आम्ही मॅच द पेअर करायचो, फिलिंग द ब्लँक्स भरायचो, वाक्यप्रचार बनवा वगैरे. तर खूप बरं वाटलं की बाबा तुम्ही शिकलेले आहेत त्याच तुम्हाला एक म्हणजे असं वर्कबुक टाईप तुम्हाला काहीतरी PDF त्यांचे पाठवेल, ती तुम्ही भरायची आणि मग तुम्ही चेक करायची ती नेक्स्ट लेक्चरला. मग तिथे तुम्ही चुकला असाल, पार्टिकल का किंवा गा असं थोडंसं वाक्यप्रचार स्टार्टिंगला चुकता तुम्ही, पण हेच तुम्हाला नंतर हेल्प करतं. हिथेच तर आता तुम्ही चुकल्यावरती जेव्हा आता तुम्ही असं कॉम्बिनी म्हणजे आम्ही काय बोलतो, फॅमिली मार्ट वगैरे मध्ये तुम्ही जाता ना, तिथे तुम्ही हे शब्द युज करता की पानवा आरिमस्का, काय अजून काय मिजुवा दोको देस्का. हे छोटे छोटे शब्द तुम्हाला असं म्हणजे हे जॅपनीज लोकांमध्ये तुम्ही बोलता ना, तर त्यांना पण असं वाटतं अरे चल हा पण म्हणजे हा एक्सेप्ट करतोय आपला कल्चर. मग हे त्यांना पण खूप म्हणजे अप्रोचेबल वाटतं तुम्ही बोलायला वगैरे. जर तुम्ही असंच नवीन एकदम सारखं गेलात ना, जॅपनीज कम्युनिटी आहे खूप तशी चांगली, पण लगेच एक्सेप्टन्स नाही भेटत तुम्हाला. थोडंसं तुम्ही एफर्ट्स मारलेले असतात ना, तर मग ते बरं पडतं. म्हणून तर जपानमध्ये जर यायचं असेल म्हणजे याच तुम्ही, खूप सुंदर देश आहे हा. तर थोडीशी जॅपनीज शिकून आलेलं खूप जरा जास्त बेटर असतं. तर काही नाही, तुम्हाला जास्त एफर्ट्स नाही घ्यावे लागतात. दिवसातनं तुम्ही अर्धा तासापासून सुरुवात करा किंवा 10-15 मिनिटापासून चालू करा. हळूहळू तुम्हाला ना इंटरेस्ट येत जातो की बाबा बाबा हे शिकलं अजून शिकू. आणि सगळ्यात पार्ट मुश्किलचं तुम्हाला सांगेन कांजी. तर कांजीचं कसं असतं, तुम्हाला खूप कन्फ्युजिंग असतं. पण तुम्ही क्लासमध्ये बसाल ना, तर तुम्हाला प्रत्येक मुलाकडे एक वेगळी ट्रिक असते आणि सेन्से पण तुम्हाला सांगता की कसं. आता मी ट्रिक एक फॉलो केलेली सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायला गेलं तर एक शब्द आहे हाशी म्हणजे काय, ब्रिज. ओके, ब्रिज जो 2 रस्त्यांना कनेक्ट करतो. पण हाशी म्हणजे चॉपस्टिक पण. तर चॉपस्टिक पण आणि हाशी म्हणजे असे भिंतीचे कॉर्नर पण, त्याला पण हाशी बोलतात. तर बाबा कसं बोलायचं, हाशी असं एक ते पॅटर्न असतं. तर तुम्ही हे हळूहळू क्लासच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये कॅच करू शकतात, कुठच्या ह्याच्यावर स्ट्रेस द्यायच्या वॉवेलवरती वगैरे. तर हे खूप म्हणजे हेल्पफुल असतं. आणि त्यातनं डिफरन्शिएट कसं करायचं हाशी, तर हे कांजी असतात. तर आता कांजी म्हणजे जॅपनीज कॅरेक्टर. जॅपनीजमध्ये 3 कॅरेक्टर असते. आता तुम्ही जॅपनीज चॅनलवरती आलात म्हणजे तुम्हाला थोडं माहित असेल, हिरागाना, कथाकाना आणि कांजी. तर कांजीमध्ये सिमिलर लुकिंग कांजी पण असतात. तर म्हणजे तुम्ही बघायला गेलं, एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर तुम्हाला पॅटर्न आहेत. म्हणजे टाइमची कांजी थोडीफार सेम असते, मोन म्हणजे गेटची कांजी थोडीफार सेम असते, अजून गायची पण कांजी, गाय म्हणजे काऊची कांजी थोडीफार. तर ते थोडं म्हणजे ना तुम्हाला एक जे सिमिलर लुकिंग कांजी असते ना, एका पेजवरती तुम्ही लिहून काढा. तुम्हाला आवड केव्हा होईल माहिती आहे का कांजीने. म्हणजे कांजी, आता हे तुम्हाला JLPT वाटतंय जॅपनीज लँग्वेज हार्ड असते वगैरे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. फक्त तुम्हाला हे करायचे असतात, तुम्हाला लिहायचं नाहीये. पहिली गोष्ट तर तुम्ही बघताय केवढं आणि तुम्ही मेमोराईज कसं करताय त्याच्यावरती तुमचं सगळं डिपेंड असतं. तर मेमोरायझेशनचा हा गेम आहे ना. मग तुम्ही काय करायचं, सिमिलर लुकिंग कांजी असतात ना, एका 3-4 पेज ठेवायचे त्यासाठी की बाबा ही सेम लुकिंग कांजी आहे, ह्याला इथे ठेवा.
हितो सारखी सेम अजून खूप काही काही कांजी आहेत त्या एका पेजवरती. तर एक ते तुम्हाला तुम्ही जसं एनरोल व्हाल ना क्लासमध्ये किंवा त्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला हेल्प होऊन जातात. आणि ही तर मी माझी आयडिया म्हणजे सेन्सेरिकची आयडिया एक वापरले मी, अशा बऱ्याचशा खूप काही काय आहेत त्या तुमच्या कल्चरमध्ये. म्हणजे तुम्ही अजून जसं याल तसं म्हणजे कम्युनिटीमध्ये दुसऱ्या मुलांच्या अजून दुसऱ्या आयडिया असतात त्या पण आपल्याला शिकायला भेटतात त्या. तर हा एक फायदा असतो ऑनलाईन शिकण्याचा पण, की बाबा कमी पैशात आपल्याला शिकायला भेटतंय. आणि माहित नाही हो तुम्ही म्हणजे आता माझं नशीब कसं म्हणजे मेहनत तर असते थोडीफार हो आपली पण नशीब पण लागतं. म्हणजे जर आता मला लागलं नशीब आणि मी शिकलो म्हणजे जॅपनीज मला वापरता येतं जे मी शिकलोय इथे आपल्या ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये वगैरे. तर हा झाला माझा JLPT मराठीचा माझी जर्नी. तर चालू झालं माझं हे. मग नंतर मला असं वाटलं ना कोविडमध्ये मी ऍक्च्युली तुम्हाला बोललो मी पुण्याला काम करत होतो तर मी ऑनलाईन पण शिकत होतो. हे माझे लँग्वेजेसचा कोर्स करत होतो मी म्हणजे सॉफ्टवेअर लँग्वेजेसचा प्लस मी ह्याचा लँग्वेजेसचा कोर्स करत होतो जॅपनीज लँग्वेजचा. तेव्हा मी एकाच ऑनलाईन कोर्समध्ये मी एनरोल केलेलं जे पायथनचं वगैरे होतं. तर मी एफर्ट नव्हतं करू शकत मी हे जॅपनीज शिकायच्या क्लासमध्ये वगैरे. सो मी युट्यूब प्रिफर केलं. चल मी बोललो आपल्याला जोपर्यंत फ्री वगैरे आहे तर शिकलो मी माझ्या ह्या सॉफ्टवेअर लँग्वेजच्या बेसिसच्या ह्याच्यावरती मी जॅपनीज कंपनीमध्ये मी कामाला लागलो मुंबईमध्ये NEC सॉफ्टवेअर सोल्युशन्समध्ये. मी मेकॅनिकल टू IT कसा स्विच झालो माझा हा होता तो. मी QA मॅन्युअल म्हणून तर काम करायला चालू केलं मॅन्युअल टेस्टिंगमध्ये. आणि 6 महिने करून त्याच्यानंतर मी ऑटोमेशन्स वगैरे हळूहळू शिकलो. ऑटोमेशन स्क्रिप्ट रायटिंग वगैरे. तर हे सगळं करता करता माझं प्लेलिस्ट तर चालूच असायची माझी युट्यूबची. तर माझं अल्गोरिदम मला सजेस्ट खूप काय काय अजून करत गेलं. तर मग ती युट्यूब बघण्यामध्ये म्हणजे टाइम घालवायसाठी आपण युट्यूब बघतो तो कसा एकदम स्वप्न बनून गेलं कधीच कळलं नाही. म्हणजे असं वाटलं चल आपण जपानला जाऊया वगैरे आणि तुम्हाला थोडेसे तुम्ही अजून प्लेलिस्ट त्यांची बघितले तर तुम्हाला थोडंसं म्हणजे जवळपास तुम्हाला 30-40% तर जपानचं दर्शन तुमचं आधीच झालेलं असेल. कल्चर वगैरे आहे ना. ओबोन एक टीचरचा सेन्सेचा व्हिडिओ बघा तुम्ही ओबोन फेस्टिवलचा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. प्लस तुम्ही इथे कॉम्बिनी असते किंवा काय बोलतात आपण मार्केटला एऑन मार्केटला वगैरे सुपर मार्केटचं तुम्हाला हे बघायला भेटेल की कसं असतं मार्केट. तर थोडंफार आपल्याला आयडिया येत जाते ती त्या गोष्टीची. मित्र वगैरे MBA करत होते. माझी पण इच्छा होती की करूया MBA वगैरे. पण इंडियामध्ये काय असतं कॅट एक्झाम आपल्याला द्यावी लागते. कॅट एक्झाम दिली तुमचा चांगला पर्सेंटाईल असेल तर योग्य तुम्ही हुशार आहेत. तुम्हाला चांगलं टॉप 10 कॉलेज लागेल. चांगलाचा पॅकेज लागेल तुम्हाला 10-15 लाखाचा आहे ऑल वेल अँड ऑल मस्त सेटल आहेत तुम्ही. ओके. जर नाही तर तुम्ही सेकंड अटेम्प्ट देणार कॅटचा. ओके. दिला तुम्ही सेकंड अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झाला मग त्याच्यानंतर 2 वर्ष तुम्ही हे करणार MBA करणार इंडियामध्ये. तर गेली तुमची 4 वर्ष. तर ग्रॅज्युएशन होतं तुमचं 23ला पकडा. 23 नंतर 4 वर्ष तुमची झाली आले 27. तर तुम्ही वयाच्या 27 वयापर्यंत आपल्याला पण थोडीफार असं वाटतं ना की अरे बाबा आपण 27 एज पर्यंत अजून पण आपल्या पेरेंट्सवरती डिपेंड आहे वगैरे अँड ऑल. सो तर माझं तसं होतं की मला हा MBA करायचं आहे मला प्लस मला जॉब पण करायचं आहे. पण म्हणजे मला फॉरेन लाईफ पण एक्सपिरियन्स करायची आहे. मला फॉरेनला पण शिकायचं आहे. सो माझं तर रिसर्च वगैरे चालू असतं. तर तुमच्या मेहनतीवरती पण डिपेंड असतं. तुम्हाला असं स्पून फिडिंग सगळं भेटणार नाही तुम्हाला. तुम्ही केवढा मेहनत करता. आणि मी तर बोलीन आता जर तुम्हाला हवं आहे ना तुम्हाला भूक पण असेल ना तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही केवढी रिसर्च करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. आजकाल तर MBA करत असताना आरुबाई तो पार्ट टाइम जॉब. सो पहिले तर MBAचा माझं एका वर्षात माझा MBA होणार होता. सो आमचा कोर्स पहिले 3 महिने खूप हे होता एंगेजिंग होता खूप. सो पहिले मी ऑगस्ट 2023ला आलो इथे आणि पहिले 3 महिने खूप हे होते ताहीन आपण काय हार्ड होते. तर मग ते झालं आणि मग त्याच्यानंतर मम्मी म्हणजे पॅरेंट्सला तर सांगितलेलं की गेल्या लगेच तिथे आरुबाई तो हाय हे भेटेल तर लगेच तर म्हणजे आहे भेटणाऱ्यांना पण मॅनेज पण करता आलं पाहिजे. तर मी तेवढा गुड नव्हतं तेवढं जपानला टाइम मॅनेजमेंटमध्ये की बाबा काय बोलतात शिक्षण करता करता पण सगळं आपलं चोरस वर्क घरातले करून आरुबाई तो करता येईल. पण त्याच्यानंतर डिसेंबरच्या नंतर वगैरे ना असं थोडा वेळ मिळत गेला. मंडे टू फ्रायडेच्या कॉलेजच्या बदली वेनसडे आणि थर्सडे सुट्टी असायची किंवा वेनसडे आणि फ्रायडे. तर त्या सुट्टीच्या दिवशी मग पार्ट टाइम जॉब शोधला. पार्ट टाइम जॉब पण शोधणं असं
लगेच असं आपण काय बोलतात चुटकी मिळाली आणि जॉब नसतंय तसा. तर मग आम्ही हे केलं, हॅलो वर्क म्हणून तर आहे इथे, तर तिथे स्वतःहून गेलो मी ऑफिसमध्ये, स्वतःला रजिस्टर केलं की इथे मी असं ओपन आहे ह्या दिवशी जॉब करायला. तर काही पण पार्ट टाइम जॉबमध्ये काही पण येतं, मॅकडॉनल्डमध्ये काम करण्यापासून, रेस्टॉरंटमध्ये हेल्प करण्यापासून खूप काही काही आहेत पार्ट टाइम जॉब. जर लँग्वेज तुम्हाला येत असेल तर खूप फायदा होतो त्या गोष्टीचा. इथे कॉम्बिनीज असतात, फॅमिली मार्ट, 7-Eleven, लॉसन वगैरे, तर तिथे तुम्हाला जॉब करता येतो. जर भाषा येत असेल JLPT तर तो एक खूप फायदा होतो. तर माझी तेवढी होती माझी जॅपनीज स्ट्रॉंग, पण N4 लेवलचा होतो मी. ह्यांना N3 लेवल, N2 लेवल एक्सपेक्टेशन्स असते. तरी पण मी माझ्या लेवलपर्यंत जॉब शोधला. एक व्हिएतनामीज रेस्टॉरंटमध्ये मी जॉब केला. थोडंफार स्टार्टिंगला वाईट वाटलं की बाबा आपण इंजिनियर असून हे काय जॉब वगैरे करतोय, इंडियन मेंटॅलिटी, छोटी जॉब. इथे जॅपनीज कल्चर थोडंफार वेगळं आहे. इथे लहानपणापासूनच मुलांना कचरा विचरा गाड्यांना कुठलंही काम छोटं वाटत नाही. पण मी त्या अपब्रिंगिंगमध्ये नव्हतो, त्या कल्चरमधनं, इंडियनमध्ये. म्हणून मला असं वाटलेलं रेस्टॉरंटमध्ये कटिंग करताना किंवा टोफू वगैरे हेल्प म्हणून काम करत होतं, तर मी ॲज अ इंजिनियर म्हणून काम का करतोय हे इगोवरती थोडंफार आलेलं. पण काही नाही, जॅपनीज मित्र वगैरे होते, ह्यांच्यामधनं खूप शिकायला भेटतं की बाबा आम्हीच हे कामं करतो, आम्ही शाळेत टॉयलेट साफ करतो आमची स्वतःची वगैरे अँड ऑल, किंवा खूप काही काही घरातली कामं करतो. तर एवढं काही नाही वाटलं. आता मी त्या कल्चरमध्ये ॲडजस्ट झालो. पण मी हे जास्त म्हणजे 1 महिना केला असेल मी. आणि मग त्यानंतर थोडंसं होम सिकनेस होत होतं माझ्या. मी पॅरेंट्सच्या काय बोलतात वेगळं कधी राहिलो नव्हतं एज्युकेशनमध्ये वगैरे अँड ऑल. सो होम सिकनेस होत होतं. मला जस्ट प्रूव्ह करायचं होतं माझ्या पॅरेंट्सला की इथे पार्ट टाइम जॉब पण असतो आणि मी करतोय. सो मला डिसेंबर क्रिसमस वेकेशनमध्ये इंडियाला येऊ द्या थोडंफार. सो मी आलो इंडियामध्ये, जे थोडेफार कमवलेले याच्या ह्याच्यामध्ये फ्लाईटचे तिकीट करून आलो 20-25 दिवसांसाठी. थोडंसं फ्रेश वाटलं. परत क्लिक झालं की आपण बाबा एवढं म्हणजे सगळं बिल्डअप केलेलं की आपण येतोय जपानला येतोय. आणि मग 3-4 महिने मेहनत करून थोडीफार म्हणजे फाफलली किंवा घाबरल्यासारखं झालं की बाबा नाही हरलो वगैरे अँड ऑल. पण जेव्हा इंडियाला आलो तेव्हा परत क्लिक झालं की नाही आपण का आलोय, आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटली ही. सगळ्यांना मिळत नाही ही जपानला यायची ऑपॉर्च्युनिटी. तर थोडंफार ते एक मोटिवेशन भेटलं लोकांचं, म्हणजे भेटून मम्मी पप्पांना वगैरे पण बरं वाटलं, मित्रांना वगैरे. आणि मग आलो परत जानेवारीमध्ये. कोर्स कंटिन्यू झाला माझा परत. पार्ट टाइम जॉब पण करत राहिलो. पार्ट टाइम जॉब मी तेव्हा स्विच केला मी रेस्टॉरंटमधनं. आता रेस्टॉरंटच्या अपार्ट पण माझं आवरली इथे जपानमध्ये वेजेस भेटतात. टोकियोमध्ये 1500-2000 येनपासून 1 तासाचे येनमध्ये तुम्हाला मिळून जातात हे जॉब्स तसे पार्ट टाइम, आणि आवरली बेसिसचे असतात. तर मी 6 तास किंवा 4 तास पार्ट टाइम जॉब केला माझ्या अवेबिलिटीनुसार. तर त्याच्यानंतर मी जॉब अजून शोधायचो बिकॉज मी सॅटिस्फाईड नव्हतो. मला असं थोडंसं वाटायचं की बाबा रेस्टॉरंटमध्ये काम करतोय आपण, इंजिनियर आहे किंवा आपल्याला जॅपनीज येते किंवा आपण खूप काय दुसरं काहीतरी जॉब करूया. तर मी माझा रेझ्युमे होता माझा, तो एका पानावरती इंग्लिशमध्ये होता, दुसऱ्या पानांवरती स्टेपल करून जॅपनीजमध्ये होता. तर हे सगळं एन्व्हलपमध्ये करून मी सगळीकडे ड्रॉप करत होतो तो. म्हणजे इथे क्रॅम्प स्कूल, आपल्या इथे कसे ट्युशन क्लासेस असतात ना, हे महेश नायक किंवा अजून पण जे ट्युशन्स क्लासेस वगैरे असतात, तसे मी विचार केला की बाबा आपण इथे जॅपनीज लोकांना इंग्लिश शिकायचं आहे ना, तर आपल्याकडनं आपण ते करूया ना, की छान काम आहे. इंग्लिश पण शिकवायला भेटतं, त्या लोकांकडनं थोडेफार शब्द आपल्याला जॅपनीज पण शिकायला भेटतात, कल्चर पण कळून येतं, अजून खूप काय काय शिकायला भेटतं. तर मी सगळे हे क्रॅम्प स्कूल बोलतात इथे ट्युशन्समध्ये माझे रेझ्युमे ड्रॉप करत गेलो. माझं MBA चालू म्हणजे MBA चालूच होतं तेव्हा. माझ्या फ्री टाईममध्ये इव्हनिंगला मी हे करायचो. आणि लकीली पण आणि मेहनतनी पण की लागलं मला क्रॅम्प स्कूलमध्ये जॉब. सो मी जपानमध्ये इंग्लिश शिकवत होतो जॅपनीज स्टुडंट्सला. म्हणजे जॅपनीज जे स्टुडंट असतात 16 ते 17 वर्ष, हायस्कूलच्या नंतर युनिव्हर्सिटीमध्ये जातात. तर युनिव्हर्सिटीमध्ये जाताना त्यांना ना एक इंग्लिश इंटरव्ह्यू द्यायचा असतो. तर इंग्लिश इंटरव्ह्यू द्यायच्या आधी त्यांना कन्व्हर्सेशन स्किल्स असतात. तर तुम्ही जॅपनीज लोकांचं इंग्लिश आणि आपले जे इंडिया किंवा जे फॉरेनर्स आहे ह्यांचं इंग्लिशमध्ये थोडंफार प्रोनाऊन्सिएशन्समध्ये फरक असतो, LR बोलताना वगैरे अँड ऑल. तर हे जॅपनीज लोकांना L आणि R बोलताना थोडंफार कधी कधी प्रॉब्लेम येतो किंवा हा जॅपनीज इंग्लिश बोलतोय हे आपल्याला कळून येतं. तर हे जॅपनीज लोकांना पण माहिती आहे. सो त्यांना ते सुधरवायसाठी हे क्लासेस वगैरे लावतात जे स्पष्ट प्रोनाऊन्सिएशन्सनी वगैरे बोलतात ना फॉरेन लँग्वेजमध्ये. सो माझ्याकडे स्टुडंट्स यायचे जे फक्त कन्व्हर्सेशनसाठी यायचे, म्हणजे
कन्व्हर्सेशन आणि त्यांचे प्रोनाऊन्सिएशन सुधारवायला. तर मी तसा जॉब केला टिल आय थिंक फेब्रुवारीच्या ह्यापर्यंत करत होतो. आणि मग नंतर माझं पण वर्कलोड वगैरे मी जॉब वगैरे म्हणजे माझं जॉबचा वर्कलोड वगैरे होतं. सो टाटा बाय बाय करावं लागलं मला हरुभाई तोला आणि मी फुल टाईम जॉबकडे माझ्या कॉन्सन्ट्रेट केलं. सो येस ओके. सो फुल टाईम जॉब मला मी टू बी ऑन मी आता सध्या खुश आहे. मी चांगल्या कंपनीमध्ये काम करतो. थँक्स फॉर माय पॅरेंट्स, माय जॅपनीज टीचर आणि माझी हे युनिव्हर्सिटी ऑल्सो. मी आसाहीमध्ये काम करतो. आसाही ही एक ब्रिवरीज कंपनी आहे. सो मोठी कंपनी आहे आसाही, ASAHI. तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला कळेल. सो इथे जॉब मी तर खूप खुश होतो बिकॉज आम्ही 35 स्टुडंट्स होतो आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि मी सिलेक्ट झालो आसाहीसाठी. सो मोठी गोष्ट आहे. तर जॉब ऑपॉर्च्युनिटी मला इथे कशी भेटली तर पहिली गोष्ट तर मी स्टार्टिंगला युनिव्हर्सिटी जेव्हा सिलेक्ट केलेली तेव्हा बघितलेलं जे मुलं पासआउट झालेली माझ्या युनिव्हर्सिटीमधनं आधी त्यांच्याशी मी बोलायचो. मी आमची ग्लोबीज युनिव्हर्सिटीची आमची कम्युनिटी होती. तर तिथे मी विचारायचो की बाबा तुमचं पासआउट झाल्याच्या नंतर तुम्हाला किती जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिलेली कॉलेजनी. तर ग्लोबीज युनिव्हर्सिटीचं स्टुडंट सर्व्हिसचं एक डिपार्टमेंट आहे. आमच्या डिपार्टमेंट स्टुडंट तिथे 3-4 हे आहेत आमचे वर्किंग स्टाफ आहेत जे तुमचं MBA अर्धवट म्हणजे हाफ होतो ना तेव्हापासूनच ते तुमच्या रेझ्युमे बेसवरती तुम्हाला जॉब सर्च करायला चालू करतात तुमच्यासाठी स्पेसिफिकली. तर मी होतो आमच्या 35 स्टुडंटमधनं मी होतो आय थिंक तिसरा का चौथा समथिंग म्हणजे लहान एजनी. माझ्यापेक्षा मोठी लोक होती. तर त्यांच्यानुसार वर्किंग म्हणजे ते जे स्टुडंट सर्व्हिस लोकांचं कामच हे असतं की तुमच्या हे एज्युकेशन तुमच्या वर्क एक्सपिरियन्सच्या नुसार तुम्हाला ते फील्ड्समध्ये जॉब सर्च करतात आणि हेल्प करतात. तर आसाहीमध्ये ओपनिंगच तेव्हा IT डिपार्टमेंटची होती. सो मला प्रिफर केलं. जर दुसरी कुठली सेल्स मार्केटिंगची डिपार्टमेंट असलं असतं तर तशा कॅन्डिडेटला सिलेक्ट केलं म्हणजे ऑपॉर्च्युनिटी भेटली असती तशी. सो तेच की 6 महिने झाल्याच्या नंतर ही स्टुडंट सर्व्हिसवाल्या लोकांचं काम चालू होतं तिथे शोधायचं. आणि ग्रॅज्युएशनचा एंड फेज काय असतो की तुम्हाला 2 महिन्याची इंटर्नशिप करावी लागते. आणि लकीली मला इंटर्नशिप आसाहीमध्ये लागलेली. 2 महिने इंटर्नशिप केली मी. त्यांना वर्क वगैरे आवडलं माझं. त्यांनी 1 महिना अजून एक्सटेंड केली माझी इंटर्नशिप आणि मग मला त्यांनी फुल टाईम जॉब ऑपॉर्च्युनिटी दिली. माझ्या बाकीच्या कलिग्स मधला म्हणजे माझे बाकीचे जे मेट्स होते स्टुडंट्स होते युनिव्हर्सिटीमध्ये फ्रेंड्स होते सेम त्यांची पण जर्नी हेच होती की त्यांना स्टुडंट सर्व्हिसवाल्यांनी हेल्प केली. आमच्या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट सर्व्हिसवाल्यांनी इंटर्नशिप शोधण्यात. इंटर्नशिप छान केली. खूप मेहनतीने इंटर्नशिप करा जर भेटले तर ऑपॉर्च्युनिटी. वेळेचं खूप महत्त्व ठेवा ह्या गोष्टीसाठी. आणि इंटर्नशिप केली आणि त्यांना फुल टाईमसाठी कन्वर्ट केलं. इंटर्नशिप जर कंपनीला तुमची इंटर्नशिप आवडली तुमचे एफर्ट जर आवडले की तुम्ही किती करतायत तर ते तुम्हाला फुल टाईम ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ऑफर देतात तेव्हा. आणि मग तुमच्यावरती आहे जर तुमच्याकडे दुसरी ऑफर आहे तर दुसरी एक्सेप्ट करा नाही तर मग ही ऑफर आवडली तर मग तसं ऑफर एक्सेप्ट करा. पण तेच युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना बी केअरफुल. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करा की बाबा आहे का अशी स्टुडंट सर्व्हिस किंवा अशी कुठली तरी डिपार्टमेंट जो आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला हेल्प करतो जॉब असिस्टन्स वगैरे द्यायला. आणि जस्ट वर्ड ऑफ माउथकडे लक्ष नका देऊ. त्यांचे प्रोफाईलवरती जाऊन किंवा त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन बघा की खरंच दिल्या बाबा ह्या लोकांनी जॉब ऑपॉर्च्युनिटीज. लोकांशी बोला तिथे. आणि त्याच्या अपार्ट पण ग्लोबीजने मला आमचे ना असे मीटअप्स व्हायचे म्हणजे ॲल्युमिनी स्टुडंट्स यायचे किंवा आमचे जे प्रोफेसर्स होते युनिव्हर्सिटीमधनं ते मोठमोठे म्हणजे त्यांचे स्टार्टअप्स किंवा खूप काय काय मोठ्या मोठ्या कंपनीमधनं असायचे. ते ॲज अ गेस्ट अपीरियन्स म्हणून कधीतरी शिकवायला वगैरे यायचे. तर त्यांच्याशी बोलायचं आणि जाणून घ्यायचं काय म्हणजे ओपनिंग्ज आहेत काय रिक्वायरमेंट आहेत तुमच्या कंपनीमध्ये वगैरे. ओके रिलेशनशिप बिल्डअप करायचं बघायचं. आणि एक सजेस्ट करेन मी तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ज्या कॉलेजच्या लाईफमध्ये असाल युनिव्हर्सिटी तर एक व्हिजिटिंग कार्ड तुमचं बनवा तुमच्या नावाचं. सो हे बघा हे असं एक कार्ड असतं. ते इंग्लिशमध्ये असं असतं आणि बॅकमध्ये तुम्हाला जॅपनीजमध्ये बनवायचं आहे. तर हे एक कार्ड असतं जेणेकरून तुम्हाला जास्त चान्सेस वाचतात. म्हणजे तुम्ही आता मीटअपला वगैरे गेलात बोललात वगैरे अँड ऑल तो पर्सन मस्त बोलतोय
पण तेव्हा काय ऑपॉर्च्युनिटी नसेल त्याच्याकडे, बट तो नंतर घरी गेला, त्याच्या कुठला तरी त्याला नवीन प्रोजेक्ट असाईन झाला आणि त्याला क्लिक झालं की अरे हा ह्या व्यक्तीशी बोललेलो, सेम हे जे मॅचिंग होतात, पण काय होतं नाव त्याचं, मग हा कार्ड आपल्याला कामी येतो तेव्हा. आणि हे कार्ड हा मला पण टिप्स इथे भेटलेले JLPT मराठीवरती. बाबा ह्यांची ना प्रोसेस असते, कार्ड कसं द्यायचं लोकांना. तर आपण कसं असं काढून असं नाही द्यायचं, असं जस्ट पत्त्यांसारखं एक प्रॉपर पद्धत असते. दोन्ही हाताने द्यायचं, रिस्पेक्टफुली द्यायचं, आणि सेम लोकांचं नसेल तरी तुमच्याकडे नसेल कार्ड तरीच फाईन, पण घेताना पण तुम्ही असं एक हात लसं नाही हे फॉरवर्ड करायचा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जॅपनीज लोक जज करतात, पण तेच हेल्प करतं तिथे. ही जॅपनीज कम्युनिटी असते आपली, ती हेल्प करते आपल्याला समजायला की कसं असतं. तर दोन्ही हाताने घ्यायचं असं मस्तपैकी आणि ठेवायचं.